वज्रखेडाचे ज्ञानेश्वर भाऊ भेटले. शौर्यवीरचा वाढदिवस आणि संध्याकाळी लग्न. आजचा दिवस एकदम जबरदस्त बर का. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. आम्ही शेतात काम करत होतो आणि तेवढ्या शिवच्या नजरेत पडली गुल्फीची गाडी. मग काय, शिव तर 1000च्या स्पीडने पळतच गेला. मी पण त्याच्या मागे आणि डायरेक्ट तो गुल्फीवाल्याकडे पोहोचला. पटापट गुल्फी घेतली, पण शिव इतका पळाला की शेत येईपर्यंत थांबायला तयारच नव्हता. शिवनं सगळ्यांना गुल्फ्या वाटून दिल्या. थोड्या वेळाने घरी जायची वेळ झाली. सगळे तोंड हातपाय धुवत होते, फ्रेश होत होते. दुसऱ्या बाजूला गावात लग्न होतं आणि एक खास शेत. आपले व्हिडिओ मनापासून पाहणारे ज्ञानेश्वर फुके भाऊ खास शेतात आपल्याला भेटायला आले. थोड्याफार गप्पा झाल्या, फोटो काढले आणि मग ते त्यांच्या घरी निघाले. तेवढ्यात शिव पण म्हणतो, पप्पा माझा हात बघा, कानाला लागतो. आणि डायरेक्ट पोचलो आम्ही शौर्यवीरच्या वाढदिवसाला. लखनचा तर केव्हाचाच फोन येत होता, वाढदिवस सुरू होतोय. आम्ही पोचलो तर सगळीकडे आनंदी वातावरण होतं. वाढदिवस खूपच छान साजरा झाला. विशेष म्हणजे दोन्ही मुलं जुळी होती आणि अगदी सेम टू सेम दिसत होती. कोण शौर्यवीर आणि कोण दुसरा हे ओळखायला थोडा वेळच लागत होता. गल्लीतले सगळे लोक तिथे जमले होते. लहान मुलं तर सर्वांच्या आधी आली होती आणि फुल मजा करत होती. केक कट करण्यासाठी तयारी सुरू झाली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. केक काटला आणि शौर्यवीर यांनी दादाच्या पाया पडल्या. पारावर आलो तर राजू दादा शालिक भाऊला काय करायला लावते ते बघून तर अजूनच मजा आली. काही वेळात जेवणासाठी पंक्ती बसायला लागल्या. थोड्याफार वाढून दिल्या आणि आम्ही जेवायला बसलो. जाताना गणेश भरत मी एक सेल्फी काढून घेतली. घरी आलो तर आमचा शिव बघा. आजचा दिवस खूप खास आणि आठवणीत राहणारा होता. चला मग, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करत जा.